हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू द स्नेहराज फूड क्लासेस चॅनल। आज आपण बनवणार आहोत उपवासाचे खमंग असे थालीपीठ। सो त्यासाठी लागणारं साहित्य आपण पाहू। 2 वाटी उपवासाची भाजणी। सो मी भाजणी तयार करतानाच त्यामध्ये तिखट मीठ चवीनुसार तिखट मीठ ॲड केलं आहे। अर्धी वाटी शेंगदाण्याचं कूट, अर्धी वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर सुद्धा ऑप्शनल आहे। कोणी उपवासाला खात नसेल तरी त्यांनी ॲड करू नका। 1 वाटी बटाट्याचा किस। चला तर आता आपण डो तयार करून घेऊ। सो इथे उपवासाची भाजणी, शेंगदाण्याचं कूट, बटाट्याचा किस, कोथिंबीर हे सर्व ॲड करून जेवढं आपल्याला पाणी लागेल तसं हळूहळू आपण हा डो तयार करून घेणार आहोत। हा डो घट्ट असा बनवून घ्यायचा आहे। सो जसं लागेल तसं हळूहळू आपण त्याच्यामध्ये पाणी ॲड करणार आहोत। थालीपीठ बनवणार तेव्हा आपल्याला बनवणे इझी जाईल। सो आता मी हे पीठ आपण एक 15 ते 20 मिनिटं झाकून ठेवणार आहोत। A few moments later. पीठ व्यवस्थित भिजले आहे। चला तर मग आता आपण थालीपीठ बनवायला सुरुवात करू। त्यावर इथे मी एक प्लास्टिक पेपर घेतला आहे। त्यावर 2 ते 3 चमचे तेल टाकून ते तेल व्यवस्थित त्या पेपरवर पसरून घेणार आहोत। त्या तेल लावून घेणार आहोत। पिठाचा एक गोळा घेणार आहोत। त्यालाही आपण एक 2 ते 3 थेंब तेल लावणार आहोत आणि त्यावर दुसरा एक प्लास्टिकचा पेपर घेणार आहोत जो की त्यालाही आपण तेल लावणार आहोत। ज्या साईडला आपण तेल लावलं आहे ती साईड उलटी करून आपण अशा प्रकारे हे थालीपीठ लाटून घेणार आहोत। सो आपण असं का केलं, कारण की आपल्या हे थालीपीठ बनवायला इझी जाईल। आपल्या पोलपाट लाटण्याला हे चिटकणार नाही। सो सगळ्यात इझी प्रोसेस आहे ही थालीपीठ बनवण्याची। आता इथे मी पॅनवर तेल टाकलं आहे। सो आता हे थालीपीठ आपण व्यवस्थित खमंग असे भाजून घेणार आहोत। दोन्ही साईडने खमंग असे भाजून घेणार आहोत। तुम्ही इथे बघू शकता हे आपले थालीपीठ असे खमंग आणि खरपूस असे भाजून झाले आहे। अशा प्रकारे आपले हे उपवासाचे थालीपीठ रेडी आहे। तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल, लाईक केलं नसेल, शेअर केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, बेल आयकॉनवर क्लिक करा। नवनवीन रेसिपीजचा तुम्ही आस्वाद घेऊ शकता। थँक्यू फॉर वॉचिंग।